भाग पहिला. गुड मॉर्निंग पुणे. कसे आहात सगळे? मला माहितीये आधी नसाल तर माझा आवाज ऐकून नक्की छान व्हाल. तुम्ही म्हणाल एवढा कॉन्फिडन्स? अहो पुणेरी कॉन्फिडन्स, बाकी काय. चला आजच्या शोला सुरुवात करू. अरे हो, मी आहे तुमची दोस्त, होस्ट आणि एक हितचिंतक, एंटरटेनमेंट आरजे सावी. बर, आजची माझी फिलॉसॉफी अँड टॉपिक आहे ये दोस्ती. वाव, नाईस. प्रत्येकाला सांगा, आठवला आपला एक मित्र, मैत्रीण किंवा आपला ग्रुप? कसली भारी असते यार मैत्री. प्रत्येक टप्प्यातली मैत्री काही वेगळीच असते नाही. लहानपणापासूनची मैत्री, शाळेतली मैत्री, कॉलेज मधली मैत्री, ऑफिस मधली मैत्री, कितीतरी मित्र आणि मैत्रिणी. माझेही असंच आहे हो. माझ्या आयुष्यात जो एंटर करतो तो माझा मित्र होतो. तुम्ही सगळेही आहात बरं का त्यात. खूप सारे मित्र, त्यांचे किस्से आणि बरंच काही बोलूया आज. सो स्टे ट्यून्ड विथ आरजे सावी सोबत. तुमच्यासाठी सो स्पेशल सॉन्ग माझ्यातर्फे. सावी एक सॉन्ग प्ले करते. दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची. मैत्री ह्या बंद नाही नात्यांचे, तरी बंद हे जन्मभराचे. मैत्री ह्या जगण्याची रीत ही भारी. दोस्तांना सावरणारी, जोडणारी. दिल दोस्ती दुनियादारी. वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. यार काय सिरियल होती. खूप सारा स्ट्रेस असून एका क्षणात गायब करणारी. असाच शो चालू राहतो आणि सावी सतत 2 तास बोलत राहते. चला दोस्तो, आता बाय म्हणायची वेळ आली. अरे तुमच्याशी कितीही बोललं तरी कमीच वाटतं. पर क्या करे, हर चीज का वक्त होता है. हो, सो मी आता अलविदा बोलते. उद्या पुन्हा भेटू. राम राम. सावी स्टुडिओतून बाहेर येते. ऑफिस मध्ये. वाव यार सावी, किती सारं टॉप रेटिंग असतं यार तुला. कसली भारी बोलते. लव्ह यू माय डिअर. चित्रा सावीशी बोलत असते. चित्रा, तू परत सुरू झाली. चल, बॉस कुठे आहेत? मला खूप घाई आहे. अजून ऑफिस मध्ये जायचंय. यार मला एक कळत नाही, तू परत दुसरा जॉब का करते? आरजे इज माय पॅशन अँड जॉब माझ्या स्वतःसाठी. असंच. आय लव्ह इट. किती चौकशा असतात तुला तर. चल जाऊ दे मला प्लीज. तुझा शो सुरू होईल आता. ती चित्राला चुकून बॉसच्या केबिन मध्ये येते. हाय साजन, गुड मॉर्निंग. हाय सावी, शो झाला? येस. सो मला निघायचं आहे. जाऊ मी? तू कधीतरी मला सर बोल. तो हसायला लागतो. अरे तूच परमिशन दिलीस मला आणि तूच असं बोलतोयस. खूप वाईट आहेस. ओके बाय सर. ती हसते. तू ना कधी सुधारणार नाही. गो. परत माझ्या नावाने ओरडत बसशील. तो तिला हकलतो. बाय हँडसम. ती त्याला बाय करते आणि तिची गाडी घेऊन दुसऱ्या जॉब साठी निघते. किती काम करते ही पोरगी, कधीच ऐकत नाही. हेच मला आवडतं. तिला कधी कळणार गॉड नोज. चलो साजन, डू सम वर्क. तो पुढच्या कामाला लागतो. सावीची गाडी सुसाट निघते. तिला नवीन बॉस येण्याआधी तिथं पोहोचायचं असतं. मॅडम जोरात गाडी पळवतात आणि पोहोचते. हॅलो मॅम. ती तिच्या केबिन मध्ये जात असताना सगळे गुड मॉर्निंग बोलतात. ती तिच्या नेहमीच्या स्माइलनं त्यांनाही गुड मॉर्निंग बोलते. ती केबिन मध्ये पोहोचते. वाजणारा फोन उचलते. हॅलो सावी, किती वेळ? तुझं झालं असेल तर बाहेर ये. नवीन बॉस येत आहे. मी पण असेल. त्याला सगळं हँडओव्हर करून मी निघेन. सो कम फास्ट. जान्हवी तिची बॉस तिला ऑर्डर देऊन रिकामी होते. यार थोडा श्वास तरी घेऊ द्या. रघु. ती जोरात ओरडते. हा मॅडम बोला. कॉफी? अरे नको. ते बुके आणले का? सगळी तयारी झाली ना? हो मॅडम, तुम्ही चला लवकर. ती महामाया ओरडत आहे तिकडे. उगाच सगळ्यांसमोर तुम्हाला बोलेल. अरे काहीही काय नाव ठेवता. बॉस आहे ती आपली. सावी जोरात हसते. अवघड आहात सगळे. सगळं मलाच सांभाळावं लागतं. आता हा नवीन कोण आहे कोण जाणे, की त्यालाही असंच सांभाळून घ्यावं लागेल. चलो, जय माता दी.
ती चेहऱ्यावर स्माइल ठेवून बाहेर येते. ती येते आणि त्याचीही एंट्री होते. तो त्याच्या बॅलेनो मधून उतरतो. ब्लॅक सूट अँड व्हाईट शर्ट, गॉगल आणि खूप सारा ॲटिट्यूड असतो. देखणं व्यक्तिमत्व. अजून काय? हाय, मी जान्हवी. ती सगळ्यांशी ओळख करून देते. तो सगळ्यांशी ओळख करून घेतो. हॅलो एव्हरीवन, मी तुमचा नवीन बॉस अँड कंपनी पार्टनर सत्येंद्र. यू कॉल मी सत्या. एनी डाऊट? सगळे फक्त हसतात. सत्या आणि अजून एक राहीलच, ही सावी, मार्केटिंग हेड. गेले 5 वर्ष सांभाळत आहे. तो हात पुढे करतो. ती त्याला नमस्कार करते 2 हात जोडून आणि तिची स्माइल. तोही स्माइल करतो. तो एकदा तिला पाहतो. ब्लॅक ट्राउझर, एक पोनी अँड पिंक फॉर्मल टॉप, डोळ्यावरती हॅरी पॉटर सारखा चष्मा. कॉमेडी पण मनाला शांती देणारी, प्रत्येकाचा ॲटिट्यूड खिशात घालणारी सावी. ती त्याला बघून निघून जाते. तोही केबिन मध्ये येऊन कामाला सुरुवात करतो. हाय सत्या, मी येऊ? ओह जान्हवी, प्लीज कम. मी निघतीये. सगळे डिटेल्स मेल केले होते मी तुला. हिस्ट्री तुला माहितीच आहे. काही वाटलं तर कॉल मी, ओके? आणि अजून काही डिटेल्स लागल्या तर सावी आहेच. तो मनात बोलतो, ती लेडी हॅरी पॉटर. तो गालात हसतो. अरे काय झालं हसायला? नथिंग. सो एन्जॉय बॉस. मी निघतीये, ओके? बाय. ऑल द बेस्ट. छान वाटलं भेटून तुला. जान्हवी निघून जाते. सत्या कामाची पाहणी करायला सुरुवात करतो. तो लॅपटॉपवर बरंच काही डिटेल्स काढतो. इकडे सावी सुद्धा पुन्हा कामामध्ये बुडून जाते. आधी जान्हवीची तिला कोणत्याही गोष्टीला ना नसायची. तिच्या मार्केटिंग स्किल्स तिला चांगल्याच माहित होत्या. त्यामुळे तर तिची ऍड एजन्सी अजूनही खूप साऱ्या नवीन कॉन्ट्रॅक्ट अँड प्रॉडक्ट साइन करत होती. पण आता सगळं बदलणार होतं. आता बॉस सत्या होता, जो तिला अजिबात माहिती नव्हता. आज तिचं रुटीन थोडं बदललं होतं. तिची चिडचिड होऊ लागली आणि त्यानेही अजून काहीच डिस्कस करण्यासाठी बोलवलं नव्हतं. कधीही न चिडणारी ती चिडत होती. ती सरळ त्याच्या केबिन मध्ये गेली. मे आय? सावी, प्लीज कम. मला थोडं बोलायचं होतं. आपण नंतर बोलूया. अजून माझं काम पूर्ण झालं नाहीये. सर, एक तर आपण दोघांनी अजून काहीच डिस्कस केलं नाही. मला कळणार कशी पद्धत तुमची? खूप सारी डील पेंडिंग आहेत. सो प्लीज. 1 मिनिट सावी, काही चुकतंय. एक तर नो आर्ग्युमेंट, ओके? अँड सेकंड, मी बॉस आहे. मला ऑर्डर द्यायचा प्रयत्नही नाही करायचा. माझं झालं की मी बोलवीन तुला. तो तिला कडक शब्दात जवळ जवळ सुनावतो. प्लीज गो. ती रागाने लाल होऊन बाहेर येते. रघु, कॉफी आण लवकर. ती तिच्या केबिन मध्ये निघून जाते. काय मुलगी आहे, समजते कोण स्वतःला? मला सांगतेय मी काय करायचं. सत्याला सुनावणारा अजून कोणी नाहीये. तो एवढं बोलून पुन्हा काम करत बसतो.